नाही का चिप्स? दादाला दे चिप्स. दादाला नाही. थँक्यू. हाय अँड हॅलो गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही गेलतो कृष्ण मंदिरात. मग आज हर्षूचं होणार होतं टकलं. मला विचारते ती, तू काय करतोय दादा, हे काय चाललं काय? मग वेळ होती संध्याकाळची जेवणाची. सकाळी मम्मीने भात आणि वरण बनवलेलं. मग मी विचार केलं की आज मी माझ्या हाताने ह्याचंच दोघांना मिक्स करून दाल खिचडी बनवणार. मग मी थोडंसं वरण घेतलं, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि पाणी ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये मी सर्व प्रकारचे मसाले टाकले. मला मसाल्याच्या डब्यामध्ये जेवढे मसाले सापडले ना ते सगळे त्याच्यात टाकले, जसं की हळदी पावडर, मिरचीचा मसाला, जिरा पावडर, सगळे मसाले टाकून दिले. मग त्यांना चांगलं मिक्स केलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये मीठ पण टाकलं. आणि मीठ टाकल्यानंतर मी मम्मीला म्हटलो की थोडेसे टमाटे कट करून दे. मग मम्मीने मला टमाटे कट करून दिले. तेवढ्यातच मी कढई गॅसवर ठेवून त्यांना त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं, मग जिरं, आणि मग त्याच्यानंतर त्याच्यात थोडेसे जे टमाटर कट केलेले ते टाकले. मग त्यांना चांगले फ्राय करून घेतले. फ्राय केल्यानंतर जो भात होता सकाळचा उरलेला तो टाकला आणि मग त्याच्यानंतर आपण जे वरण बनवलेलं ते पण त्याच्यात मिक्स केलं. ते मिक्स केल्यानंतर ह्याला 5 ते 6 मिनटं चांगलं बॉईल होऊ द्यायचं. मग मस्त त्याच्यावरून कोथिंबीर टाकली आणि काय एक नंबर दाल खिचडी झालती. आता हर्षूची तुम्ही फक्त मस्ती बघा. अरे दादा, तुला काय काम धाम हाय का नाही रे? हा, जिथं जातो तिथं कॅमेरा घेऊन जातो. मी काय करते, माझी सगळी गोष्ट दाखवतो युट्यूबला. काय काम नाही, जा पण अभ्यास कर. आणि माझं भावलं पडलंय बघ गॅलरीत, तेवढं काढून दे बरं, मला पटकन काढून दे. बिचारा मरून जाईन, काढून दे त्या भावल्याला. काढतो का नाही रे? तुझा वैताग आलाय दादा, अभ्यास कर पण. व्हिडिओ जरा